आतापर्यंत आम्ही त्यांचा ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा फाडलेला आहे. आता ह्या 4 हप्त्यामध्ये त्यांचं अगदी टराटरा सगळं काय काय फाडतो ते तुम्ही बघा. आपल्यासोबत काँग्रेस आमदार भाई जगताप आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. भाई, उद्यापासून खरं तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र तुम्ही आता म्हटलेलं आहे की अर्थ नसलेलं संकल्प म्हणजे नेमकं काय म्हणायचं, कारण का निधीचा वाटप होतं मात्र निधी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही. माझा प्रश्न हा साधा आहे आणि तो तुम्हालाही कळेल. ते काय ह्याच्यामध्ये काहीतरी आरोप करायचे म्हणून नव्हे. मागचा अर्थसंकल्प असेल किंवा त्याच्या अगोदरचा अर्थसंकल्प असेल, त्याच्यामध्ये झालेल्या घोषणा, त्याच्यानंतर त्याला केलेली प्रोव्हिजन आणि झालेला खर्च, शेवटी अर्थसंकल्प याचा अर्थ हाच असतो की तुम्ही शेतकऱ्यांना किती निधी हे करताय, तुम्ही सुरक्षेसाठी, महिला सुरक्षेसाठी काय करताय, आरोग्यासाठी काय करताय, हा सगळा ठोकताळा असतो. दुर्दैव असं आहे की या सरकारकडे पैसे आहेत का, इथून सुरुवात आहे. आणि त्यांचे मंत्रीच बोलायला लागलेत. म्हणजे आम्ही विरोधक म्हणून काय म्हणतो ते सोडा, आम्ही जे काय म्हणतोय किंवा आम्ही जे काय सांगतोय ते याच आधारावर सांगतोय की तुमची आकडेवारी जी आहे ती दर्शवते आहे की अर्थसंकल्प हा फक्त हे डोळ्यात धूळ टाकण्यासाठी तुम्ही करणार आहात. मोठ्या मोठ्या घोषणा करणार ते, परंतु पैसे एखाद्या योजनेसाठी किती खर्च केले आणि वायफळ खर्च किती केला, ज्याचा उल्लेख आदित्य ठाकरेजींनी केला. 6,000 कोटी ज्या रस्त्यांवर त्यांनी, तो भ्रष्टाचार आहे पूर्ण. कुठले रस्ते सांगायला तर पाहिजे तुम्ही, कोणत्या रस्त्यासाठी किती पैसे वगैरे. त्यामुळे हा फक्त आणि फक्त सत्तेचा माज जो आहे तो सत्ता टिकवायची आहे काहीही करून, आणि त्याच्यासाठी जे काही त्यांचे सगळे प्रकार चाललेले आहेत, हाच प्रकार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईल. पण 4 हप्ते असलेल्या अर्थसंकल्पामध्ये मी एक शब्द वापरला. आतापर्यंत आम्ही त्यांचा ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा फाडलेला आहे. आता ह्या 4 हप्त्यामध्ये त्यांचं अगदी टराटरा सगळं काय काय फाडतो ते तुम्ही बघा. भाई, एक प्रश्न असा सुद्धा आहे की सत्ताधाऱ्यांमधले मंत्री असं म्हणत आहेत की केवळ भाजपच्याच नेत्यांना निधी मिळेल, मग उर्वरित कोण आहेत? म्हणून आम्ही म्हणजे सरळ आहे, आम्ही विरोधक म्हणून फक्त बोलतोय का, तर नाही. त्यांचे मंत्री जाहीररित्या बोलतात आहेत आणि त्याचं खंडन करत नाहीये कोण. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी याचं खंडन करायला पाहिजे. राज्याचं मुख्यमंत्रीपद आहे ते पक्षाचं नव्हे, परंतु त्यांनी ते केलेलं नाही. याचा अर्थ असा होतो की हा त्यांचा एजेंडा आहे. गेली अनेक वर्ष पूर्वी सुद्धा ते पाच माध्यमातून मुख्यमंत्री स्वतः म्हणत आहे असं म्हणायचं नाही. ते मुख्यमंत्री यांनी स्वतः म्हटलं नाही तोपर्यंत मी असला काही आरोप करणार नाही. पण त्याचं खंडन किंवा त्याचा खुलासा हा राज्याच्या प्रमुखाने करायला हवा होता, तो केलेला नाही, हेच मला सांगायचं. भाई जगताप आपल्यासोबत होते. एकंदरीत आपण पाहतोय की उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन नसून अर्थ नसलेला संकल्प आहे, अशा प्रकारची टीका भाई जगताप यांनी केली. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.